दुबार पेरणीची वेळ आली तर शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी पैसे देऊ, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची मोठी घोषणा. नंदुरबार जिल्ह्यात जुलै महिन्याचा अर्धा कालावधी संपूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत दुबार पेरणीची वेळ आली तर शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी लागणारा खर्च जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल, अशी मोठी घोषणा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. शुक्रवार दिनांक 17 जुलै 2026 रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ नंदुरबार दौऱ्यावर आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलच्या व्हीसी रूममध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली पर्जन्यमान पेरणीची सद्यस्थिती, बियाणे, खते आणि शेतकऱ्यांसमोरील विविध समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमशा पाडवी, जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करून आवश्यक उपाययोजनांबाबतही सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांना संकटाच्या काळात शासन त्यांच्या पाठीशी उभे राहील असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. आता दुबार पेरणीबद्दल कृषी अधिकारी सांगत होते की जर पाऊस जर 20-21 पर्यंत जर जागला तर दुबार पेरणीचं संकट टळेल. त्यानंतर दुबार पेरणी करण्याची जर वेळ आली तर आम्ही जिल्हा नियोजन मंडळातून आम्ही पैसे देणार आहोत, बी बियाणे उपलब्ध करून देणार आहोत. शेतकऱ्यांच्यावर बोजा आम्ही टाकणार नाही. तर आमच्या शेती विभागाने आणि सातत्याने मंत्रिमंडळामध्ये सुद्धा 100 मिलीमीटर पाऊस पडणार नाही तोपर्यंत पेरण्या करू नका असं मी सांगितलं. पण आपल्या ठिकाणी काही ठिकाणी 100 मिलीमीटर झाला आणि काही ठिकाणी कमी झाला. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन लावण्याचा हंगाम आहे तो आता संपला. आता आपल्याला शिफ्ट व्हावं लागेल. मका असेल, बाजरी असेल आणि अशा पिकाकडे शिफ्ट व्हावं लागेल किंवा रब्बीच वाट बघावी लागेल. मला वाटतं आता कापूस लागवड करू नये असं मगाशीच कृषी अधिकारी भालेकर 20-25% त्यामध्ये घट होईल आणि ते शेतकऱ्यांना परवडणार नाही. दुर्दैवाने ही वेळ आज आपल्यावर आलेली आहे. वाड्या वाजताना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय आणि त्यातील बोधला येथील टँकर बंद करण्यात आला असून आता बोधला, मनखिडी, बुद्रुक पाडली, बिलगाव, कुंडल, सोंदवाडी, बुद्रुक या ठिकाणी आता टँकर सुरू आहे. आता विंधन विहिरी नवापूरला 14, अक्कलकुवाला 105, अकराणीला 84, नंदुरबारला 6 अशा एकूण 209 गावात हातपंपाद्वारे विंधन विहिरीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून आता त्यातली 180 कामं पूर्ण झालेली आहेत. आता विहीर बोरवेल अधिग्रहण करणं हे सुद्धा काम प्रशासनाला पुढच्या काळात करावं लागेल. नंदुरबार तालुक्यात 7 गावात विहिरी बोरवेल अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येतो आहे. बाळमोत, घोटाणे, आसने, तलवाडे, बुद्रुक, मांजरे, निशी आणि बंद्रीजिरा ही गावं अधिग्रहणाची साठी आता प्रस्ताव आहे. आता आपल्याला माहिती आहे की अनेक दिवसापासून मुख्यमंत्री महोदय सुद्धा सातत्याने सांगत होते की हे वर्ष हे आपल्याला पावसाच्या टंचाईचं वर्ष आहे. कारण अल निनो हा सुपर आता निर्माण झालेला आहे आणि या अल निनोच्यामुळं हे जे उष्णता जी लाट तयार झालेली होती उन्हाळ्यात, त्या उष्णतेच्या लाटेमुळं त्या उष्णतेचे परिणाम असे होतात की हे ढग बाष्पीभवन अडवलं जातं आणि पाऊसमान कमी होतो. तरीसुद्धा 21 जुलैपासून पाऊस पडेल असा एक अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. 30 जुलैपर्यंत परिस्थिती आपल्या लक्षात येईल आणि मला वाटतं की आता पांडुरंगाची वारी सुरू आहे. आता माऊलींची वारी आहे, तुकाराम महाराजांची आहे. तर पांडुरंगाच्या कृपेनं हा पाऊस चांगला पडावा अशी प्रार्थना आपण करूया. आणि 30 जुलैनंतर मात्र परिस्थिती जेव्हा गंभीर बनेल, होणार नाही अशी माझी अपेक्षा आहे, त्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला याचा विचार करता येईल. आज रघुवंशी आमदारांनी आणि आमच्या पाडवी साहेबांनी एक मला निवेदन दिलं आहे की जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा. आज दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही. मला वाटते हा निर्णय आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये घ्यावा लागेल. आता विशेषतः जी चर्चा इथं झाली आणि माझ्याही लक्षामध्ये आलं की या नंदुरबारमध्ये पाणी आहे. जो 13 धरणामध्ये पाण्याची साठवण झालेली आहे, परंतु आपण
पाणी योग्य पद्धतीनं नियोजन पद्धतीनं आपण शेतकऱ्यांना देऊ शकलो नाही ही खरी समस्या आहे. मला वाटतं हे लक्ष आपण एवढ्याच गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे पाणी शेतकऱ्यांना कसं देता येईल, वापरता येईल. ठीक आहे, आता हे वर्ष होऊन निघून जाईल, परंतु नंदुरबारचं भवितव्य जर असेल तर या पाणी शेतकऱ्यांना देण्यामध्ये आणि नियोजन करण्यामध्ये आहे. मला वाटतं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी या गोष्टीकडे लक्ष प्रामुख्यानं देईन आणि लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदयांच्या नजरेला मी ही गोष्ट आणून देईन की नंदुरबारचं खरं विकास जर व्हायचा असेल तर आपल्याला या पाण्याचं योग्य ते नियोजन करणं आणि त्यासाठी आपल्याला निधी खर्च करणं. आता आदिवासी जिल्हा आहे, प्रचंड प्रमाणात आपल्याला एकूण बजेटच्या 9% आदिवासी विभागासाठी खर्च करावा असा घटनेमध्ये आहे. तर एवढा जर प्रचंड निधी मिळत असेल तर या गोष्टी मला वाटतं काय फार अशक्य नाहीत. खरं दूरदृष्टी आपण ठेवली, महत्त्वाकांक्षा बाळगली, इच्छाशक्ती ठेवली आणि मनात जर तळमळ असली तर मला वाटतं हा प्रश्नसुद्धा यशस्वी होईल. यासाठी मी स्वतः या जिल्ह्याचा जोपर्यंत पालकमंत्री आहे तोपर्यंत लक्ष घालेन आणि हा ध्यास म्हणून मी काम करेन.